मंडळी, मी स्मिता. आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. खूप शुभेच्छा. बरं का, आम्ही नवरा बायको आणि माझ्या नवऱ्याचे शाळेतले मित्र आणि त्यांच्या बायका असे आम्ही निसर्ग छायाला गेलो होतो आणि यावेळी राहिलो ते डॉर्मेटरीत. बरं का, पुरुष वेगळे आणि बायका वेगळ्या, म्हणजे 2 रूम घेतल्या डॉर्मेटरीच्या आणि त्याची मजा काय आगळीच. डॉर्मेटरी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की नाही हो, इतक्या सुंदर रूम आहेत, म्हणजे स्वतंत्र त्या खोल्यांमध्ये राहण्यापेक्षा दोघं डॉर्मेटरीत राहण्याची मजा काय वेगळीच. आम्ही बायकांनी सुद्धा काय एन्जॉय केलंय. आम्ही सर्वांनीच लहान मुलांसाठी खूप मजा केली. सांगायची गोष्ट म्हणजे तिथले जे कर्मचारी आहेत ते अगदी आपल्या मुलासारखी आपली काळजी घेतात. त्यामुळे हा स्टे 1 दिवसाचा असला तरी खूप एन्जॉयबल होतो. आणि शिवाय आम्ही भरपूर पाऊस होता आम्ही गेलो तेव्हा, आणि त्यात आम्ही काय मजा अनुभवली ते पण पहा आणि सांगा मला कसं वाटलं ते. वा 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 वा. सोनतेरा रेसिडेन्स, यावेळी हे लोक डॉर्मेटरीमध्ये राहिलेत. तर इथे गंमत पहा, डोलणारी झाडं आणि खोलणारी माणसं, कशी झाडं डोलतायत पहा. हिरवाईला पावसामुळे एक वेगळीच चमक आली आणि लॉनवरती पानांची नक्षी कशी उमटली आहे बघा. एन्जॉयमेंटसाठी परफेक्ट मूड. आम्ही रेनकोट आणले जोडीच्या. हे दुसऱ्या खोलीतून दिसणारं दृश्य. तिकडं टेकड्या, छान दिसत. गरम पाणी घेतलं की मग ते सर्व बोत्राच्या मागे. विठोबा रुक्माईची जोडी आहे अगदी. आमच्या अशा मस्त सगळ्यांच्या गप्पा लागलेल्या. जेवायला नाश्त्याला बोलवेपर्यंत आम्ही मस्त गप्पा ठोकायचो. जेवायला ते संध्याकाळचं जेवण की रांग लागली. कढी आणि खिचडी, बरेच लोक. बरं का, झकासपैकी. सकाळी भेंडी आणि बटाटा अशी मिक्स भाजी, पण झकास होती. होऊ दे सावकाश, पोटभर.
येस, या रूम्स डॉर्मेटरी म्हणून आम्हाला दिलेले आहेत. इतक्या झकास रूम्स आहेत. 2 2 4 कोणी दिले? 2 6. इथे नाही का आपल्याला ही जी रूम डॉर्मेटरी म्हणून दिलेली रूम आहे, ही डॉर्मेटरी वाटते का? झकास. आणि कोणी दार लावलंय? ही आणखी शेजारी म्हणजे रूममध्ये रूम आहे आणि 2 टॉयलेट्स आहेत तिकडे छानपैकी. आणि ही चहाची सोय. मगाशी आम्ही चहा करून प्यालो, पण आता उद्या सकाळी उठल्या पुन्हा त्यांच्याकडचा चहा असतोच. पण झकास सोय आहे. भल्या पावसात सुद्धा मंडळी फिरायला बाहेर पडली आहेत बरं का. सगळा हिरवागार निसर्ग, पाऊस, वाटेत चहा घेऊ आता आम्ही. पण निसर्गाला भेटायचं कोणी सोडे ना. भिजलं तर भिजलं. निघालेत, चला. मगाचा कसा झुर्र गेला ना. गाड्या कशा पाणी उडवत चालल्यात. मागच्या वेळी पाहिलेलं हे मानस लेक बरं का, भुगावचं. याच्यात बोटिंगही असतं. सेफ आहे की नाही माहीत नाही, पण तलाव आता अगदी गच्च भरलेला आहे. छान भरपूर पाणी आहे. आमच्यासारखे पण हौशी लोक आहेत फिरायला भर पावसामध्ये बरं का. मस्त मजा. सर फोटो काढू ना. हां, हे बघा आमचं फ्रेंड सर्कल सगळे पावसामध्ये फिरत अगदी लेकपर्यंत आणला आम्हाला सुद्धा. पहा लेक कसं गच्च भरलंय. मगाशी याच्यात बोट दिसत होती. वाटेमध्ये मागच्या वेळेस चहा पण चहा बिस्किट प्रत्येकी चाललो. आम्ही पुन्हा चालायला लागणार चहा घेऊन. ती बिस्किटं खाल्ली झटपैकी आणि बरोबरच्या घरात झोपलेल्यांसाठी घेतली. हे असं वाहतं पाणी तुडवत पण फिरायची हौस काय हे होत नाही. चाललंय पावसातनं. पाय पूर्ण ओले झाले आणि अंगावर पाणी उडतंय गाड्यांचं. निघालो आम्ही. फिरण्याची हौस फार. झूम झूम बरसता पानी और डोलते हुए पेड़. चढ चढला की आलं. आता थोडंसं दमायला झालं. 5.5 किलोमीटर चालणं झालंय. पाऊस आहे. पाण्यात पाय घालून आलो. हा एवढा चढ चढून आला की आलं सोनेटेरा. ते पहा येतात. फोटोत कळत नाही. चढायला लागलं की बरोबर दम लागतो. आश्चर्य वाटत होता यांच्याकडे. आपले मी ऐकले बायकांचं ऐकण्यापासून पर्याय आहे का आपल्याला, असं काल म्हणाला ना तुम्ही. मी म्हणणार होते की तर चोर पकडलेला आहे. सुरुवातीची जवळपास 2 वर्ष नवऱ्याचं ऐकण्याचं एक छत्री अंमलाखाली आम्ही काढलेली आहे आणि आता रोल बदलला. म्हणा जरा. कालिंदी तट पुलिंद लांछन सुरनत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद राधाधर मधुलिंद जय जय गोप सदन गुरुवलिंद खेलन गोप सदन गुरुवलिंद खेलन बलवत स्तुती ते नाश्ता. इथल्या सर्व्हिसवरती खुश होऊन मुंबईकरांनी त्यांच्यासाठी खास साड्या आणल्यात बरं का.
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. ला 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 ला. गुलाबी साडी माझी भारी लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी लाल 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 ला 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 ला. कांस्य थाळीचा अनुभव घेताना बरं का. मार्गदर्शनाखाली होईल. पाऊस पडतोय आणि यांची अभिप्राय निघालो आता आम्ही.